विपक्ष की ओर से विधानसभा में राज्य सरकार के ज्यादातर मुद्दों को लेकर राज्य सरकार पर पैसों की बर्बादी का आरोप 293 प्रस्ताव के तहत किया गया, जिस पर विधायक आशीष शेलार ने अपनी प्रतिक्रिया दी है। आज विरोधी पक्षाने 293चा जो प्रस्ताव आणला त्यामध्ये राज्यातले बरेचसे विषय आणि राज्यातल्या सर्व विषयांना स्पर्श करत करत त्यांच्या प्रस्तावामध्ये मुंबईच्या विषयांनाही चर्चेला आणण्याचा हा प्रस्ताव होता आणि त्यामध्ये पैशाची उधळपट्टी अशा स्वरूपाचा आरोप जे लोक विरोधी पक्षातले करत होते त्यांना सत्य परिस्थितीचा आरसा त्यांच्या डोळ्यासमोर चेहऱ्यासमोर आणणं आवश्यक होतं आणि म्हणून त्या विषयावर चर्चा करताना मी असं म्हटलं की हा प्रस्ताव 293चा आणणारे मवियाची लोक यांनी मुंबईशी दगाबाजी केली आहे आणि त्यामुळे अशा दगाबाज लोकांना मुंबई किंवा राज्याच्या विकासाच्या बद्दल चर्चा करण्याआधी त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी काय केलं याचा पहिला सढळ पुरावा द्यावा लागेल आणि जोपर्यंत आपल्या काळामध्ये यातली एकही गोष्ट ते करू शकले नाहीत किंवा केली नाही तोपर्यंत या विषयाची मागणी आताच्या सरकारला करणं याचा अर्थ उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचा आहे आणि म्हणून मुंबईच्या सुशोभीकरणावर टीका करताना पैशाची उधळपट्टी म्हणून टीका करताना मवियाच्या काळात सन्मानाने उद्धवजी ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या पैशातून परळच्या ब्रिज खाली एल्फिस्टन रोडच्या स्टेशन जवळ त्या ठिकाणी सुशोभीकरण होत होतं आणि थेट तिकडून वरळीवरून कलानगरच्या सिग्नलला पाणी तुंबू नये म्हणून 9 पंप लावून तिकडे सुशोभीकरण होत होतं आणि त्यामुळे उभाटाच्या दृष्टीने मुंबई म्हणजे वरळी आणि वरळीवरून निघून कलानगर, कारण एक युवराजांचा मतदारसंघ आणि दुसरं कलानगरला माजी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, त्यामुळे 2 ठिकाणी काम केलं म्हणजे मुंबईला खूप मोठं काही दिलं असा आविर्भाव करायचा। पण तेच आज एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार या सरकारने मुंबईतल्या सर्व पुलांखाली, मुंबईतल्या सर्व त्या ठिकाणचे असलेल्या विजेच्या दिव्यांच्या त्या ठिकाणी असलेल्या खांबांवर आणि चौकांवर सुशोभीकरण सुरू केलं तर ती उधळण होते, पण स्वतःच्या घराजवळ केले की ती उधळण होत नाही असे दगाबाज लोक आहेत असा मी आरोप केला।